नमस्कार। यावेळा AHN न्यूजची टीम श्रीकृष्णनगरच्या त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपण बघू शकता की श्रीकृष्ण सेवा महानुभाव मंडळ नागपूरतर्फे आज समागम सोहळा आणि त्याचप्रकारे प्रसाद वंदन हे सुद्धा कार्यक्रम घेण्यात आलेले आहे। देवाची लूट सुद्धा करण्यात आलेली आहे। हे सर्वजण मोठ्या आनंदात इथे दिसतात। टाळ्यांचा जयकारात एक गजरात दिसतात आहे। आपण सकाळपासूनच या कार्यक्रमाची लगबग सुरू होती। महिला असतील, पुरुष मंडळी असतील, आवर्जून इथे उपस्थित झाले आणि त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला एक चांगला आनंदित करावं। सर्वजण या ठिकाणी लहान असतील, मोठे असतील, सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी आले। आपण स्क्रीनवर यावेळेला बघू शकता सर्वांचा टाळ्यांचा गजर हा सुरूच आहे आणि परब्रह्म परमेश्वर भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या चरणी सर्वजण आलेले आहेत आणि परमेश्वराला मोक्षाचे विधाता म्हणतात। भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजाला। आणि प्रेक्षकांनो, मी तुम्हाला सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1650 आहे आणि भारताच्या व्यतिरिक्त अफगाणिस्तान असेल, बाकीचे जे आंतरराष्ट्रीय जे देश आहे त्या ठिकाणी सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचे स्थान आहे। यावेळेला दस्तूरखुद्द नितीन दादा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण वळूया आणि त्यांना आपण विचारूया। नितीन दादा, ज्या पद्धतीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, हा करण्यामागचा नेमका उद्देश काय सांगाल आपण? श्रीकृष्ण सेवा महानुभाव मंडळाच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, ज्याच्यामध्ये देवपूजा, प्रसादवंदन व्हावं आणि त्यासोबतच प्रबोधनात्मक जे उपक्रम आहेत ते या मंडळातर्फे राबवले जात असतात। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचाराचा वारसा या मंडळाने जपलेला आहे आणि त्या माध्यमातून मुलांना संस्कार व्हावेत, पिढी सुसंस्कारित व्हावी, समाजामध्ये उद्बोधन व्हावं, प्रबोधन व्हावं, या सर्व हेतूने श्रीकृष्ण सेवा महानुभाव मंडळाने हा उपक्रम केलेला आहे, चालू केलेला आहे आणि अत्यंत यशस्वीपणे या उपक्रमाला आतापर्यंत यश येताना आपण पाहू शकता। बाबा, आपण असं बघतो की मकर संक्रांतीचा कार्यक्रम आला म्हणजे लहान मुलांची आवर्जून लूट केल्या जातं, मात्र देवाची लूट करणं हे किती महत्त्वाचं आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। जे आपण व्यवहारात आपण वागतो, जी आपण भावना व्यक्त करतो, ज्या पद्धतीनं आपण त्वमेव माता च पिता त्वमेव ही भावना आपण व्यक्त करीत असतो आणि याच भावनेतून आपण म्हणजे जे स्वामींचे जे विशेष आहेत त्या विशेषांच्या ठाई आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना अनुलक्ष करीत आम्ही या महानुभाव पंथीय ज्या महिला आहेत, विशेष करून मकर संक्रांतीच्या निमित्ताने या ठिकाणीतील लूट हा प्रकार या ठिकाणी होत असतो आणि याच माध्यमातून त्या लीळेचा संदर्भ आठवणे ही त्या पाठीमागची प्रमुख भूमिका असते। बिलकुल काय सांगाल सर? श्रीकृष्ण सेवा मंडळाद्वारा आयोजित महिन्याचा दुसरा रविवार संत समागम सोहळा, देवपूजा, प्रसादवंदन हे नेहमीच आयोजित करण्यात येते आणि आजचा जो कार्यक्रम आहे श्री गुलाबरावजी करडबाजी यांच्या प्रयत्नात आयोजित केलेला आहे, बस एवढंच सांगू इच्छितो। श्रीकृष्ण सेवा महानुभाव मंडळाद्वारे दर महिन्याला दुसरा रविवार हा उपक्रम सुरू असतो। यामध्ये आम्ही महिला दिन, खास विशेष रूपाने महिला दिन कार्यक्रम व महिला संक्रांत महिलांसाठी सुद्धा आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे। काही महिला पण या ठिकाणी ईश्वर भक्त दिसतात, त्यांच्याशी पण आपण बातचीत करूया। ताई, काय सांगाल या कार्यक्रमात? नमस्ते, मी डॉक्टर दीपा हटवार। श्रीकृष्ण सेवा महानुभाव मंडळाचा हा जो दुसरा रविवारचा प्रोग्राम आहे हा आम्ही दरवेळेस घेत असतो आणि मुख्य म्हणजे या जानेवारी महिन्यामध्ये करडभाजे यांच्याकडे हा प्रोग्राम आला, त्याच्यामुळे संक्रांत उत्सव, देवाची लूट आणि वान हे आम्ही इथे करणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे मंडळ आहे, मंडळाचा उद्देश काय आहे नेमकं, तर एक समाजामध्ये असलेलं बॉन्डिंग जे आहे, आपण म्हणतो की बॉन्डिंग वाढायला पाहिजे। आज आपण पाहतो की मोबाईलमुळे सगळं जग हे दूर चाललेलं आहे, समाजामुळे दूर चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीतही देवाची आध्यात्मिक पद्धतीने मुलांना म्हणा किंवा घरच्या परिवाराला म्हणा, अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांवर किंवा मुलांवर आणि घरच्या लोकांवर संस्कार कसे पडतील, तर अशा पद्धतीने आम्ही प्रवचनासाठी बाबांना बोलवतो आहे, मुलांवर आम्ही चांगले संस्कार देतो आहे आणि समाजामध्ये, मंडळामध्ये एक बॉन्डिंग वाढवतो आहे। हाच आमचा एक महत्त्वाचा उद्देश आहे। धन्यवाद। तर आपण आता डॉक्टर हटवार ताई यांनी या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। ताई, काय सांगाल? दंडवत, मी वंदना चांबारे।
मी या मंडळाशी गेल्या 4 वर्षापासून जुळलेली आहे. या मंडळाने एक म्हणजे महिलांकरता स्वतंत्र महिला मंडळ स्थापन केलेलं आहे. त्यानिमित्तानं महिला दिन किंवा मकर संक्रांत हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. आज 26 जानेवारीसुद्धा आहे, पण देशातील बांधवांना सुद्धा आठवणं गरजेचं आहे. या मंडळाचं कार्य दिवसेंदिवस वाढतच आहे. देवाची लूट, देवपूजा, ज्ञान प्रबोधन या मंडळातर्फे राबवले जाते आणि या मंडळातर्फे असेच कार्य समोर होत राहील अशी मी परमेश्वरच्यांनी आशा करते. दंडवत परमेश्वराचरणी आशा करतात असं यांचं म्हणणं आहे. आता आपण एक अशा व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत. बरेच रेकॉर्ड होत असतात, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होत असतात, मात्र यावेळेला मात्र 2 सेकंदामध्ये 2 मिनिटामध्ये संपूर्ण 15वा अध्याय म्हणणं आणि ते मुखोद्गत असणं हे फार मोठं एक चॅलेंज तर म्हणता येणार नाही, कारण सराव केल्यानंतर सर्वांनाच येत असतं. मात्र एक अशा व्यक्तिमत्वाशी आपण भेट करून देणार आहोत की आपण विश्वास करू शकणार नाही. आपण स्वतः त्यांच्या मुखातूनच 15वा अध्याय त्यांनी जो विश्वविक्रम केलेला आहे, अशा विश्वविक्रमासाठी सर्वप्रथम एकदा जोरदार टाळ्या. आणि आपण भेटतो आहेत यावेळेला दस्तूर खुद्द, काय नाव आहे आपलं? अन्वय भावे नावाचे हे यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. अन्वय दादा, कशा प्रकारची ती स्पर्धा होती आणि कुठला तुम्ही त्या ठिकाणी श्लोक सादर केलेला आहे अध्याय? म्हणा एकदा. ऊर्ध्वमलदशाकमस्तम प्राव्य चंडाशयच पर्णानि यस्तम वेदश वेदिता अदश 14 प्रसूता अदश शाखा गृण प्रबुद्ध विषय प्रबाला अदश मूलानि नोसंततानि कर्मानुबंधनि मनुष्यलोके नरूपम शेरततोपलभ्यते नान्तो न चादि न संसो प्रतिष्ठा असस्तम्यं सुविदूरमोर वसंगसस्य ढूनन चित्वा तत्परं तत्परिमार्गितय यस्मिन् घटा नरिवान्तन्त भूय तमयमचादं पुरुषो प्रबद्धे यत् प्रवृत्ति प्रसिद्ध पुराणी निर्माणो मदित संगदोष यद्धार्मयता विरुद्ध कामा दंडमुक्ता स्कुतुकुसंद यक्षंत मूरा पदमं तथा न तद् भाषयत सोडून सांको न पक्का यज्ञत्वा नरिवंतंत तद्दा परमम मम अंशु जीवलोके जीवभूता सनातना मनस्यस्थानि इंद्राणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं रोदनोते च विक्रमिति स्वर गृहीत्वेतानि सयाडि वायुगन्धनवासात् शोटं च शुप्रच्छं च रश्नं ग्राण्य च अधिष्ठाय मनस्ताय विचारोपसेवत उत्तमतं शिववापि भुञ्जानमगृणावित विमूनानां पश्यन्तु पश्यन्तान चक्षुश्च यतन्तो योगिनश्चैन पश्यन्ताप्यमर्जित यतन्तोऽप्यकृतात्मानोऽन्येन पश्यन्ति चेतस यदादिता गतं तेजो जगद्भाषयित अखिल ये चन्द्रमश्चिन् तत्तार्नो तत्तेजो विधिमामक गामाविश्च भूतानि धारामय मोदसा पुष्णानि औषधि सर्वा सोमोत्तरशनक ओम विश्वनरुभूत्वा प्राणिनां देवमशित प्राणप्राह समायुक्त बचावं चतुर्विध सर्वस्य चाम्रतिशन्नविष्टों रति मतसुति ज्ञान पूर्णमचा वेदेश सर्वे रवण विद्यो वेदांत कृतिविद विदेवचा गाडी मूलेशो लोके चक्षक्षरेवचा सर्वानि भूतानि कुतुकस्तुच्च उच्यते उत्तम पुरुषोत्तमन परमात्मेत विदर्ता यो लोके तमस्य विवर्तश्वर यत्मा तक्षमतिदं शरदपितुम अतिष्मे लोके विदेशु प्रतित पुरुषोत्तम यो मामे संपूर्ण जाय पुरुषोत्तम सत्यवेदत्रपिम स भार्यान भारता इति उत्तम शास्त्रमुत्तम मेनका एकच बुद्ध बुद्धिमान शत्रू कुटे कुटे दक्ष भारता. गोपाल कृष्ण महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, श्री छत्रपति महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तर प्रेक्षकबंधू, आपण बघितलं की मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हटल्यास वावगं ठरू नये. तर भावे यांनी ज्या पद्धतीनं हा जो 15वा अध्याय जो सादर केलेला आहे हा अद्भुत आहे. बऱ्याच मोठ्या लोकांना सुद्धा येत नाही, कारण आपण प्रयत्न करत नाही. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. तर त्यामुळे सर्वांनी प्रयत्न करायलाच हवं. आणि भगवान श्रीकृष्णाचा हा जयकार आहे. 15वा अध्यायामध्ये बरंच काही आहे. या संदर्भामध्ये पुढच्या वेळेला सुद्धा आपण बाबा नितीन बाबा यांच्याकडनं आपण ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत. पण आज ज्या पद्धतीचा हा कार्यक्रम झाला हा अतिशय मनाला आनंद देणारा कार्यक्रम आहे. सह्याद्री आणि हा जो परिसर आहे हा पूर्ण एक चांगला सुंदर आनंदित आणि फुलून गेलेला असा हा परिसर आहे. एक सेकंड.
सह्याद्री शिखरे रम्यम अत्रि अनुसूय नंदनम त्वम परमानंदनम श्री दत्तात्रेयम जगद्गुरुम. नागपूरच्या श्रीकृष्णनगर या परिसरामधून व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.